फायनलची मॅच चिकनगर 40+ विपक्ष आपण तर दाखवली. थोडासा लाईटचा इश्यू झाला त्यामुळे थोडेसे कॉमेंट्री देखील बंद होती. लाईट टेलिकास्ट देखील आपण पाहिलं. एकने धावसंख्या पुढे सरते चिकनगर 40+ संघाची 10 धावा. गिरीश आले सलामीला. 2 षटकांची मॅच. पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर भावेश दळवी. दातेली रेग्युलर संघाने जबरदस्त कामगिरी केली. सर्व यंगस्टर आहेत. बरेचसे खेळाडू रेग्युलर मध्ये दिसत नाहीत. ऑन साइडला फ्लिकरचा यावेळेला टर्न केलाय. फाइंडिंगला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो. एकच धाव. नाही आपण सकाळीच म्हणालो होतो ना की मोतीराम दळवीचं मार्गदर्शन या खेळाडूंना मिळतंय आणि अनुभवी खेळाडू आहेत त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्या अनुभवाची कुठेतरी सिदोरी आज कामी आली. संघ मेगा फायनल मध्ये पोहोचला. आता एक ट्रॉफी मिळेलच त्यांना. ती कोणत्या क्रमांकाची, पहिल्या किंवा दुसरी? भावेश दळवी गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म मुहूर्तकडनं मारा करतो. स्ट्राईकला हरेश 40+चा एक जबरदस्त खेळाडू. ऑन साईडला पुण्याला टर्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव कंप्लीट केली. 2 होत आहेत का पाहायचंय. धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. या वेळेला 13 धावा. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. आता तिसरा क्रमांकाचा मानकरी नक्कीच आपण तर नवापाडा 40+ संघ ठरणार आहे. यात मात्र तिळमत शंका नाहीये. जो खेळ केला तो मगाशी झाला नाहीये. कुठेतरी 18 धावा झाल्या. भावेश पुलकराचा तर यावेळेला टायमिंग चांगला. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आले होते. यश यावेळेला प्रयत्न केले. उडी देखील घेतली. वन बाउंड चेंडू गेलाय वाईड इश लॉंग ऑन सीमारेषा पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. बैला 17 धावा. धाव फलकातील लागल्या आहेत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षकाला देखील पारितोषिक दिले जाणार आहे. जबरदस्त ट्रॉफी आपण पाहू शकता. मिड ट्रॉफी शॉप आयोजित आपण तर स्वर्गीय अरुण भगत स्मृती चषक आपण तर प्रमुख आयोजक चंदन भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा खेळली जाते. अंतिम सामना आपण पाहतो मेगा फायनलचा चिकनगर 40+ विपक्ष रेग्युलरच्या मध्ये दातिली संघ. हो पूल केलाय. फुल अँड सक्सेसफुल पॉवरफुल हरेश खेळीची पॉवर बघायला मिळाले संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये. षटकार. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. या बेला 23 धावा. का धावांचा बकासूर म्हटला तर या खेळाडूला 23 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात यासाठी चिकनगर संघाचा आपण 40+च्या मध्ये नेहमी दबदबा. चला फास्ट घ्या, जरा फास्ट घ्या. दातुली संघ तुम्हाला बॅटिंग करायची नंतर बघा. मोतीराम दळवी जरा थोडा खेळाडूंना सहकार्य करायला सांगायचं. दातुली आपण इतर गावचा एक गोविंदा पथक देखील खूप चांगला आहे. दहीहंडीला आम्ही नेहमी पाहतो 7 थर लावण्याची सहजतेने आपण इथं प्रयत्न करतो आणि लावतात देखील सहजतेने. आणि मगाशी देखील एका खेळाडून सांगितले बाळू पाटील आम्ही लावू, यावर्षी देखील प्रयत्न करू समर्थ मठाजवळ. आता मला वाटतं अजून पुढच्या महिन्यात दहीहंडीचे सराव देखील सुरू होतील. रोशन भारत देश म्हटला की त्यामध्ये अनेक सण अनेक खेळ बघायला मिळतात. त्यातील एक दहीहंडीचा उत्सव. मानव थर एक एक रचला जातो. 5 सप्टेंबरला आपण दहीहंडी आहे. म्हणजे सराव आता ऑगस्ट महिन्यात चालू होतील. महिना 1.5 महिना आधी चालू करावं लागतात. यश आला गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला गिरीश. ऑन साइडला पूल केलाय. मिडकेटला चेंडू वेगाने आलाय. काय घडलंय मैदानावर बघा. आता इथं मी तर म्हणेल खेळाडूची चुकीच नाहीये. प्राणी आले मैदानावर त्याच्यामुळे चूक झाली. याला म्हणतात नशिबाची साथ. निरंजन सावंत जिथे 1 होतं तिथे 3 आले बघा ना. मैदान जरी जागा माणसाची असेल पण मक्तेदारी त्यांची आहे मैदानावर. यश गोलंदाजी मार्कवर टाकला. गिरीश भोईर 27 धावा. शिक्षक दिन देखील 5 सप्टेंबरला. पुणेचा पूल केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. टायमिंग लाजवाब गिरीशच्या बाडमधून. चेंडू सीमारेषा पार. चौकार.
31 धावा धावा येत आहेत. ज्या भावेशनी स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली, पण त्याच्यानंतर ज्या स्पर्धेत आतापर्यंत आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता, यश आता मागडं ठरतोय. 2 चौकार आलेत. एक तर चौकार मी तर म्हणेल नशिबाचा आला चिकनगर 40+ संघासाठी. यश गोलंदाजी मार्क टाकला. गिरीश जबरदस्त बॅटिंग करतो. 2 चौकार आलेत. चेंडू यावेळेला वेग प्रचंड होता. पंच वाईड चिखून करतायत. अवांतरवेने भर धावसंख्या दाखल करते. आपण पाहू शकता 32 धावा. 32 धावा धावफलकात लागल्यात. यश पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. अवे फ्रॉम द बॉडी खेळायचं तर यावेळेला पंचांकडे पाहिलं जात आहेत. पंच सांगतात कुठून चेंडू निघाला बाहेर. डॉट चेंडूची समाप्ती. यश पुणे गोलंदाजी मार्कवर. खेळपट्टीवर देखील आपण पाहू शकता थोडासा अंधार दिसतोय. यश तो हरीश. हरीश नोच टाकलाय. गिरीशने उचललाय चेंडू. ओर पिच मिळाला आणि सरळ मागे पुढे काही बघितलं नाही. बॅटचा फेस खोललाय. पाठवून दिलाय चेंडूला. वाईड इश लॉंग ऑन सीमाच्या षटकार. अडतीस धावा. 2 चेंडू अजून बाकी आहेत. यश गोलंदाजी मार्कवर टाकला. या षटकामध्ये हरेशला स्ट्राईक मिळत नाही. फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. स्टेट ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. गोळीच्या वेगाने चेंडू निघून जातोय सीमारच्या पार. चौकार. गुड शॉट. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 42. अंतिम चेंडू. या शेवटच्या षटकात धाव स्ट्राईक मिळाले नाही हरीशला, पण गिरीशने जबरदस्त कामगिरी केली. गिरीश आपण मित्र संघामध्ये वापसी करतोय. प्रशांत देखील गेल्या वर्षी आला. खूप चांगली बॅटिंग करतो. अष्टपैलू खेळाडू आहे. गिरीश भोईर देखील एक चांगला क्रिकेटर आहे. अंतिम चेंडू. यश टार्गेट सेट करणार हा चेंडू. हो फटका अजून एक चांगला आहे. ताकद प्रचंड वापरली. चेंडूला पाठवून दिलं यावेळी लॉंग ऑन सीमारच्या पार. षटकार. अठ्ठेचाळीस धावा झाले. 49 लक्ष. आता विक्रमला आणि आपण भावेशला सुरुवात चांगली करावी लागणार आहे. हो बाया बाया देखील आहे. प्रकाश नाईक देखील आहे. 40+ जे खेळू बघा ना. बाया काय हरकत नाही. गावचा संघ आहे. ट्रॉफी मिळणार आहे. हा आनंदाची गोष्ट आहे. ग्रामीण खेळाडूंना रोशन ट्रॉफी मिळणं फार गरजेचं आहे. मॅच संपली नाहीये. 49 धावा होतील. चेस भावेशला आणि विक्रमला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. नक्कीच रेग्युलर आपण 40+ संघाने जर रेग्युलर संघाला पराभूत केलं तर एक विक्रम देखील, पण असं म्हणता नाही क्रिकेट आहे. काही होऊ शकतं. अनुभवी खेळाडू आहेत 40+ संघाकडे. यंगस्टर आहेत. चला चला बॅटर चला लवकर. बॅटर चला लवकर.
चला सामना आपण सुरू करूया. विक्रम आला गोलंदाजी मार्कस सायकल विक्रमला आपण पाहू शकता. विक्रम म्हात्रे एका बाजूला विक्रम भोईर. बॉलर्स विक्रम भोईर बॅटर विक्रम म्हात्रे. 12 चेंडू 49 ची गरज आहे. मॅच चांगली होईल का पाहायचं यावेळेला. विक्रम तो विक्रम पहिला चेंडू या वेळेला आपण तर लेग ब्रेक बघायला मिळाला. बाहेर काढला चेंडूला पाडल्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती. 11 चेंडू 49. विक्रम भोईर तो विक्रम म्हात्रे. पंच वाईट चिकून करतायत. एक ने खातं उघडत आहे. पुरे समीकरण 11 चेंडू 48 ची गरज आहे. विक्रम गोलंदाजी मार्कस सायकल विक्रमला आपण पाहू शकता. विक्रम म्हात्रे बॅटर आहे. विक्रम भोईर गोलंदाज आहे. मॅचची गोल्डन विकेट. ज्या बॅटरने अक्षरशः मैदान गाजवलं तर 2 सामन्यामध्ये तो बॅटर बाद झालाय बघा आता मेगा फायनल मध्ये. दातेरी संघाचं मी कौतुक करेल. जबरदस्त खेळ केलाय. हार जीत हा क्रिकेटचा भाग आहे. खेळाचा पैलू आहे. कोणी जिंकणार 2 संघांमध्ये एक संघ कोणतरी पराभूत होणारच आहे. चला चला हेमंत लवकर जरा. 6:15 वाजून गेलेले आहेत. विक्रम गोलंदाजी मार्कस टाकला. हेमंत चला जरा लवकर. दहा चेंडू मध्ये 8 षटकार मारावे लागणार आहेत. विक्रम गोलंदाजी मार्कस टाकला. हेमंत भोईर तो भोईर डॉट. थोडस अंधारमय वातावरण होत चाललंय. गोलंदाजी चांगली आहे चिकनगर 40+ संघा समोर कडे. विक्रम पुल ऑफ केलाय. या वेळेला उंच गेलाय लांब गेलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. अजून एक पूलचा लाजाव फटका. सलग दुसरा षटकार. धावसंख्या 2 ने आपण इथे 2 षटकाराने पुढे सरकले. धावसंख्या फलकात आपण पाहू शकता. वेळेला सलग 2 षटकारले 13. एक चेंडू बाकी आहे. अंतिम चेंडू या षटकातील. विक्रम तो म्हण हो चांगला चेंडू. आता प्रचंड वेगाने चेंडू टाकलाय. डॉट चेंडूची समाप्ती. शेवटच्या 6 चेंडू मध्ये धावावे तब्बल आपण तर 36 षटकार मारावे लागणार आहेत. अरुण भगत स्मृती चषक कुणाकडे जातोय. आता जर विचार केला आताच्या स्थितीनुसार तर जवळजवळ चिकनगर 40+ संघाची बाजू वरचढ ठरत चालली आहे. 6 चेंडू 36. क्रिकेट अशक्य असं काही नाहीये. काही घडू शकतंय.
उंच गेलाय चेंडू, झेलची शक्यता आहे. विक्रम आलाय झेल ड्रॉप. 5:35. 5 चेंडू 35. गिरीशनी शेवटच्या षटकात जबरदस्त बॅटिंग केली. अजून एक उंच चेंडू गेलाय, झेलची शक्यता आहे. प्रशांत आले आहेत. ओ झेल ड्रॉप. आता फक्त औपचारिकता पूर्ण करायची आहेत. चेंडू थर्ड मॅनला गेलाय. एक धाव मात्र एकच कंप्लीट केलेला आहे. फक्त आता 3 चेंडूची औपचारिकता पूर्ण करायची. दातेली संघाचं खरंच कौतुक करेल. जबरदस्त कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. काय खेळ केला भावेश. क्लीन बोल्ड. मोतीराम दळवी आलेत. फक्त काही चेंडूची औपचारिकता पूर्ण करायचे. स्ट्राईक मिळाले त्यांना. फक्त काही चेंडूची औपचारिकता पूर्ण करायचे. डॉट चेंडूची समाप्ती. कॅच देखील बॅटर बाद झालाय आणि डॉट चेंडू देखील झालाय. म्हणजे एकूण आता फक्त आणि फक्त आपण विचार, जिथे विक्रम बाद झाला ना तिथून मात्र थोडासा संघर्ष वाढला. विक्रम जर टिकला असता तर कदाचित मजा आली असती मॅचमध्ये. जय पराजय हा क्रिकेटमध्ये होतच असतो, पण संघर्ष झाला असता. आता संघर्ष नाही होत. अंतिम चेंडू आणि आता चॅम्पियनशिप नक्कीच चिकनगर 40+ पटकवणं, यात मात्र ती मात्र शंका नाहीये. आणि अशा तऱ्हेने चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन स्वर्गीय अरुण बघा स्मृती चषकाचा चॅम्पियन संघ ठरलाय चिकनगर 40+. वेल प्लेट. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला रेग्युलर मधनं आपण दातिवली रेग्युलर संघाला देखील धन्यवाद देऊ. खूप चांगला खेळ केलाय.